सर्वप्रथम महर्षी कनाद यांना वंदन. नमस्कार मित्रांनो, फिजिक्स फॉर महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी क्लासेस अफोर्ड करू शकत नाही अशा सर्वांसाठी ही लेक्चर सिरीज मी सुरू केली आहे. यात आपण 2020च्या नवीन स्टेट बोर्ड सिलेबसनुसार संपूर्ण फिजिक्स कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ बायलँग्वेज असेल, म्हणजेच इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. व्हिडिओ शेअर करा आणि फ्री क्वालिटी एज्युकेशनच्या चळवळीत सहभागी व्हा. चला तर मग सुरू करूया. आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे दुसरे ॲप्लिकेशन बघू. दॅट इज अ वेल किंवा वॉल ऑफ डेथ, म्हणजेच मोदका कुवा. बऱ्याच यात्रांमध्ये तुम्ही मोदका कुवा बघितला असेल. त्या मोदका कुवामध्ये बऱ्याच गाड्या ह्या व्हर्टिकल सरफेसवर चालत असतात आणि ते बघून तुम्ही आश्चर्यचकित होतात की ह्या गाड्या या व्हर्टिकल सरफेसवर खाली न सरकता कशा काय चालत आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आज आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं काय की आपल्याला ह्या प्रॉब्लेम ॲनालाइज करण्यासाठी आपल्याला इथे कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात ते आपल्याला बघावं लागेल. ओके, सर्वप्रथम या केसमध्ये आपला फोर्स ॲक्ट होतो. गाडीचं जे वेट असतं ते खालच्या डायरेक्शनला ॲक्ट होतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला. दॅट इज वेट ऑफ द कार इज द mg. ओके, सपोज दिस इज युअर कार, दिस इज शोविंग इन द पॉईंट द वेट ऑफ द कार इज ॲक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, आता ह्या गाड्या खाली न सरकता फिरताय, म्हणजे टायर आणि ह्या व्हर्टिकल सरफेस मध्ये फ्रिक्शन होत आहे आणि हे फ्रिक्शन काय आहे की गाड्यांना खाली सरकून देत नाही आहे. जर गाड्यांचे टायर सॉफ्ट असले किंवा खूप जास्त चोपडे असले तर गाड्या इझिली खाली सरकू शकतात, कारण त्यांच्या सरफेस आणि गाड्यांच्या टायरमध्ये फ्रिक्शन तिथे होणार नाही. ओके, फ्रिक्शन फोर्स झिरो किंवा निग्लिजिबल होईल. सो ह्या केसमध्ये फ्रिक्शन फोर्स काय आहे तुमचा वरती ॲक्ट होतो आणि या फ्रिक्शन फोर्समुळेच काय आहे की गाड्या खाली न सरकता कंटिन्युअसली फिरत असतात. त्यानंतर आता नॉर्मल रिॲक्शन मी सांगितलं होतं तुम्हाला की नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी सरफेसला, ज्या सरफेसवर गाडी चालते त्याला परपेंडिक्युलर असते. सो या केसमध्ये काय की आपला सरफेस व्हर्टिकल आहे, सो याची नॉर्मल रिॲक्शन काय की हॉरिझॉन्टल राहील टुवर्ड द सेंटर. सो आपण आता या प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करूया की ह्या गाड्या फिरण्यासाठी कमीत कमी वेग किती पाहिजे आणि किती वेगाने आपण गाडी चालवली तरच गाडी व्हर्टिकल सरफेसवर फिरू शकते. चला तर मग आपण त्याचं ॲनालिसिस बघूया. ऑफ डेथ किंवा मोदका कुवा या सिच्युएशनचं ॲनालिसिस करू. ओके, सर्वप्रथम आपण त्याची फ्री बॉडी डायग्राम किंवा डायग्राम काढूया. ओके, सो पहिली आपण एक सिलेंड्रिकल वेल काढू. ओके, सो सपोज दिस इज द वेल और दिस इज द मोदका कुवा. ओके, दिस इज द सर्क्युलर पाथ बाय ऑन विच आवर व्हेकल इज मूविंग. ओके, ही आपली सपोज व्हेकल आहे हॅविंग द वेट mg. ओके, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितल्याप्रमाणे वेट इज ॲक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. आफ्टर दॅट युअर फ्रिक्शन फोर्स इज ॲक्टिंग अपवर्ड डायरेक्शन विच हॅविंग द व्हॅल्यू fs. सपोज दिस इज द सेंटर अँड this is the normal reaction which is acting in horizontal direction which is perpendicular to the surface. Okay, so I can write down here mg is weight. After that fs is friction force, and after that n is the normal reaction. Okay, as it is a circular motion, the two forces are acting here, centripetal force and centrifugal force. What is centripetal force? The centripetal force is the resultant of all these forces, that is fs, n and mg. The resultant of these three forces is the centripetal force which is acting toward the center. And what is the centrifugal force? Which is acting equal opposite to the centripetal force, that is the centrifugal force, and having the value mr omega square. Okay, so mr omega square acting in this direction, that is the centrifugal force. Okay, so I first of all write down the vertical forces. Okay, which are the vertical forces here? First vertical force is mg. Okay, it is downward direction, so I write down here minus. And after that, second vertical force is the fs, so it is upward direction, so I write down here plus sign, so it is equal to 0. So I can write down this equation as mg is equal to fs. Okay, this is equation number 1. Okay, after that I can write down horizontal forces.
Okay, so when I write down the horizontal forces, there is a one normal reaction which is acting toward the center, so I write down here negative sign, plus centrifugal force which is acting equal and opposite, so I write down plus sign, mr omega square is equal to 0. Okay, so I can write down here mr omega square is equal to n. Okay, so again I can write down the mr omega square as mv square upon r is equal to n. Okay, now in a last class we have discussed in a friction chapter, friction is equal to, friction force is always less than or equal to mu into n. Okay, so I can write down here fs upon mu is always less than or equal to n. Suppose this is equation number 2. So from the equation number 2 I can write down here fs upon mu is always less than or equal to mv square upon r. Okay, okay, now I can write down here from the equation number 1 fs is equal to mg. So I just replace the fs by the mg, and I write down the mu is less than or equal to mv square upon r. So m get cancelled, so I get the value of the v square as rg upon mu, which is equal less than or equal to v square. Here v is less than or equal to square root of rg upon mu. That means velocity of the vehicle should be greater than this for the well of death. जर याच्यापेक्षा velocity कमी झाली तर तुमची गाडी खाली पडेल. Okay, so this is the solution or this is the funda behind Kuha. Okay, या केसमध्ये काय करतात जे ड्रायव्हर आहेत ते त्यांची velocity ही नेहमी जी आपण म्यू यापेक्षा जास्त ठेवतो, त्यामुळे ते खाली पडत नाही. तर v ची मिनिमम व्हॅल्यू किती असेल? मग v ची मिनिमम व्हॅल्यू v min इज इक्वल टू rg अपॉन म्यू. ओके, सो ह्या मिनिमम स्पीडला व्हेकल तुमची गाडी चालवावीच लागते. मोजका कुवा मिनिमम. दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. v min is equal to square root of rg upon mu. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. माय नेम इज 21714@gmail.com या मेलवर, किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपही करू शकता 7588557203 या नंबरवर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स वन्स अगेन.